सिंहाच्या जबड्यात घालूनी हात मोजती जात ही जात मराठ्यांची। सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून काही फाटे पूर्व दिशेकडे फुटले आहेत। यापैकी एका फाट्यावर सिंहगड आहे। तोच फाटा तसाच पूर्वेकडे मासे 16 मैल धावून भुलेश्वराजवळ लय पावतो। पुण्याहून दक्षिणेकडे जाणारा कात्रज घाट, बापदेव घाट, दिवे घाट हे घाट हीच रांग ओलांडून पलीकडे जातात। या फाट्याचे अतिउच्च शिखर म्हणजे किल्ले पुरंदर, मल्हारगड, ढवळगड, भुलेश्वर इत्यादी किल्ले याच रांगेवर पुरंदर आणि सिंहगड यांच्या मध्यभागी आहेत। पुरंदरच्या दक्षिणेकडून नीरा नदी वाहते तर उत्तरेकडून अदमासे 11 किलोमीटर अंतरावर कऱ्हा नदी वाहते। कऱ्हेच्या तीरावरच सासवड हे ऐतिहासिक प्रसिद्ध गाव आहे। पुण्यावरून पुरंदरचा मार्ग दिवे घाट ओलांडीत सासवड गाव पार करत जातो। पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी उत्तरेस सध्या पूर नावाचे खेडे आहे। त्यातील पूर्वावशेष आणि नारायणेश्वराचे मंदिर ही राष्ट्रकूट यादव काळातली। त्या काळी हे नारायणपूर आणि त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या पाठीमागे दुर्ग पुरंदर अशी मूळ रचना असावी। नारायणेश्वराचे हेमाडपंथी रचनेचे मंदिर भव्य आणि अतिशय सुबक बांधणीचे आहे। त्यांच्या पश्चिमेस असलेल्या तळ्याचे अवशेष आणि त्यावरील बल्लाळाचे मंदिर ही सुद्धा यादवकालीन आहेत। वहामणी काळी बेदरचे चंद्र संपत देशपांडे यांनी ब्रह्मामणी शासनाच्या वतीने पुरंदर ताब्यात घेतला। त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला। त्याच घराण्यातला महादजी निळकंठ या पुरुषाने अधिक कसोशीने हे काम पुरे केले। येथील शेंद्र्या बुरुज पुरता बांधून होईना वारंवार ढासळत जाय, तेव्हा बहिरनाईक सोननाक यांनी आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई अशी 2 मुले त्यात चिमण्यासाठी दिली। त्यात त्यांचा बळी घेतल्यावर बुरुज उभा राहिला। ही जी कथा प्रसिद्ध आहे ती महादेवजी निळकंठाच्या काळातलीच असावी। शके 1550 मध्ये निजामशाही बुडाली आणि किल्ला आदिलशाही अंमलाखाली आला। महादजी निळकंठ वारल्यानंतर त्यांचे मुलगे हवालदारीसाठी भांडू लागले। तेव्हा पुणे जहागीर सांभाळून असलेल्या जयेच्छुई शिवाजी राजांनी हिमतीने किल्ला आपल्या ताब्यात घेतला। शके 1571 मध्ये आदिलशाहींनी सरदार फत्तेखान पुरंदरवर चालून आला, तेव्हा शिवाजीराजे आणि त्यांचे रणमर्द मावळ यांनी त्याचा सनसनीत पराभव केला। शके 1577 मध्ये शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनोबत नेमले। शके 1579 मध्ये राजाचे ज्येष्ठ पुत्र संभाजी राजे यांचा जन्म पुरंदरावर झाला। शके 1587 मध्ये मोगल सरदार जयसिंग आणि दिलेर खान यांनी पुरंदरास वेढा दिला। वैशाख शुद्ध एकादशीस पुरंदरचा केदारेश्वराच्या मंदिरासमोर उभे राहिले की मोठ्या भव्य देखावा दृष्टीसमोर येतो। शेंद्र्या बुरुज, हत्ती बुरुज, कोकण्या बुरुज वगैरे गडावरील स्थाने तर स्पष्ट दिसतातच, पण सिंहगड, राजगड, प्रचंडगड, विचित्रगड इत्यादी बलदंड दुर्ग दिसून मन आल्हादाने भरून येते। पुण्याहून थेट पायथ्यापर्यंत परिवहन महामंडळाच्या गाड्या मिळू शकतात। त्या पायथ्याशी थांबतात, तिथून चढ्या उताराने पायवाटेने चढावे, वरील सैनिकी यंत्रणेशी संपर्क साधून सडकेने वरपर्यंत पोचतात येते। माचीत पोचल्यावर इंग्रजांनी बांधलेल्या चर्चच्या जवळ मुरबाबाजीचा भव्य पुतळा दिसतो। किल्ल्यावर सर्वत्र डांबरी रस्ते बांधले आहेत। NCC सैनिकांची वसतिगृहे, आदी कार्यांची स्थाने, ऑफिसे, कवायतीच्या जागा इत्यादी नव्या रचनेने माची गच्च भरून गेली आहे। गड पाहायला 1 दिवस पुरतो। लवकर गड चढून जावे लागावे आणि सायंकाळी उतरावे। राजगड बांधण्यापूर्वी काही दिवस पुरंदर शिवछत्रपतींची राजधानी होती। पुढे पेशव्यांची राजधानी होण्याचाही मान या किल्ल्यास मिळाला। अशा या काही वैभव भोगलेल्या चतुरशृंग किल्ल्यावर उभे राहिले की मन नाना विचारांनी दाटून येते। जय शिवाजी, जय भवानी, जय संभाजी।